अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे आणि दुसरीकडे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची देखील आवक वाढलेली आहे आणि अशातच तुरीचे दर जे आहेत ते प्रचंड कोसळलेले आहेत. क्विंटल मागे जवळपास 800 ते 900 रुपये कमी दरानं तूर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकल्या जात आहेत. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो तूर सध्या शेतकऱ्यांनी बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी आणलेले आहेत. बियाण्याची खरेदी असेल, खतांची खरेदी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे. परंतु ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर जर आपण पाहिलं तर तुरीच्या भावामध्ये प्रचंड अशी घसरण झालेली आहे. सुरुवातीला जेव्हा हंगाम तुरीचा सुरू झालेला होता तेव्हा जवळपास तुरीला प्रति क्विंटल 75 ते 7700 रुपये एवढा दर होता. परंतु आज जर आपण बाजार समितीमध्ये पाहिलं तर 6400 ते 6600 पर्यंत तूर विकली जात आहे. त्यामुळं जवळपास 800 ते 1000 रुपयांचं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं होत आहे. शेतकऱ्यांनी घरी तूर ठेवलेली होती की आज किंवा उद्या तुरीचे दर वाढतील, परंतु दर मात्र प्रचंड घसरलेले आहेत. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी बोलणार आहात. काका, तूर काय भाव आहे आता सध्या तुरीचा? काय 64 आधी सुरुवातीला काय भाव होता? 8000 तुम्ही तूर आणली का? आणली किती रुपये भाव मागितला जातोय आता बाजारात? 64 किती नुकसान होते सध्या क्विंटल? 1000 रुपयाचा. आपण बघू शकतो 1000 रुपयाचं नुकसान. तुम्ही साठवून ठेवली होती घरी, हो कशासाठी? भाव भेटन भाव मिळाला नाही, आता ह्या भावात विका लागून राहिली. किती क्विंटल तूर झाली तुम्हाला? 20 क्विंटल. आपण बघू शकतो 20 क्विंटल तूर झाली आणि 20,000 रुपयाचं नुकसान शेतकऱ्याला सहन करावं लागतं. काका, काय आणलं होतं? मूग आणला होता. काय भाव आहे मुंगाला? मुंगाला तर काही नाही, कोणी विचारते काही भाव सांगते. आपण बघू शकतो या संपूर्ण शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत. भाव वाढतील या आशेनं शेतकऱ्यांनी तूर जी आहेत ते घरी ठेवलेली होती. परंतु आता खरीप हंगाम सुरू होत आहेत. बँकांचे देखील कर्ज फेडायचे आहेत, काही शेतकऱ्यांना कर्ज देखील घ्यायचे आहेत. जुनं भरायचं आणि नवीन घ्यायचं अशी शेतकऱ्यांची पद्धत असते. परंतु भाव मात्र प्रचंड तुरीचे कोसळलेले आहेत. जवळपास 800 ते 1000 रुपयांचं नुकसान शेतकऱ्यांचं या तुरीमध्ये होत आहे. आपण दुसऱ्यांमध्ये बघू शकतो तूर बाजारपेठेमध्ये आलेली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. केंद्र सरकारचे चुकीचे धोरणं या संपूर्ण व्यवस्थेमागे असल्याचं जे आहे ते शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे. केंद्र सरकारने जर आयात तूर केली नसती तर तुरीचे भाव स्थिर राहिले असते असं देखील शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती.